शिर्डीत प्रसादाच्या नावाखाली भाविकांच्या जीवाशी भयंकर खेळ. साईबाबांच्या शिर्डीत प्रसादाच्या नावाखाली भाविकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. मंदिर परिसरातील अनेक खाजगी प्रसाद दुकानांमध्ये निकृष्ट दर्जाचे आणि भेसळयुक्त पेढे विकले जात असल्याची तक्रार भाविकांकडून केली जाते आहे. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाने तातडीनं कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. दररोज हजारो तर वर्षाकाठी करोडो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येतात. दर्शनानंतर अनेक जण प्रसाद म्हणून पेढे खरेदी करतात. मात्र या पेढ्यांवर पॅकेजिंग, उत्पादन तारीख, एक्सपायरी डेट किंवा उत्पादकाची कोणतीही माहिती नसल्याचे आढळून आलेलं आहे. काही ठिकाणी पॅकेजच्या आत दगडासारखे कठीण झालेले आणि काळपट पेढे विकले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. तसेच पॅकिंग केलेल्या पेढ्यांवर बुरशी लागल्याचे प्रकार समोर येत आहेत. प्रसादाच्या नावाखाली सुरू असलेल्या या प्रकारामुळे भाविकांमध्ये संताप व्यक्त होतो आहे. शिर्डी नगरपालिका आणि अन्न व औषध प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलेला आहे. आणि एक साईबाबा आणि साई भक्त एक केंद्रस्थानी म्हणून माझी एक सर्व दुकानदाराला विनंती राहील, कारण त्या जे मॅन्युफॅक्चरिंग जो कारखानदाराकडून आपण पेढे घेतो त्यांना विनंती केली पाहिजे की इथं जे रेट आहे, जे उत्पादित रेट आणि एक्सपायर्ड झालेलं डेट आहे ते दोन्ही डेट टाकले पाहिजे, जेणेकरून साई भक्ताच्या आपल्याद्वारे फसवणूक झाली नाही पाहिजे. कारण एखाद्या साई भक्ताच्या जीवितास काही झालं तर ते सर्व पाप आणि साईबाबा आपल्याला माफ करणार नाही याची जाण ठेवून दुकानदारांनी याबाबत त्या कारखानदाराला विनंती केली पाहिजे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, शिर्डी.